नमस्कार मुलांनो, श्राव्या ब्लॉग्सच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आमच्या या चॅनलमध्ये आम्ही तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओज प्रस्तुत करतात, तेव्हा आमचा प्रयत्न असतो तुम्हाला शिक्षणामध्ये तुमच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये कोणतेही त्रास व्हायचे नाही. प्रत्येक धड्याचे तसेच कवितेचे दिलेले प्रश्न सोडवून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचव. सगळ्याच मुलांना ट्यूशन घेणे पॉसिबल असत नाही आणि आमचा प्रयत्न असतो की तुम्हाला ट्यूशन न घेता आमचे व्हिडिओज बघून शिक्षण धडे तसेच कविताची शिकवणी तुम्ही कंप्लीट करू शकतात आणि तुम्हाला तुमच्या एक्झाम्समध्ये जास्तीत जास्त स्कोर करायला चान्स भेटू दे, ह्यासाठी आम्ही हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवलेले आहेत. मित्रांनो, आमचा व्हिडिओज तुम्हाला जर पसंत असतील, तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करायला तसंच आमच्या व्हिडिओना लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओज करण्यासाठी प्रोत्साहन भेटेल. नक्की आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचे नवीन नवीन व्हिडिओज फॉलो करायला तसेच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका. तेव्हा वेळ वाया न घालवता वळूया रिमझिम गाणे ह्या कवितेकडे. जाऊया कम्प्युटरच्या स्क्रीनकडे. मित्रांनो, रिमझिम गाणे. मुलांनो, ही कविता मंगेश पाडगावकर ह्या कवीने लिहिलेली आहे. तेव्हा आता तुम्हाला मी ही कविता वाचून दाखवतो, नंतर त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगणार. तर बालमित्रांनो, रिमझिम गाणे. रिमझिम पावसात जाऊ ग, गुण गुण गाणे गाऊ ग, थेंब टपोरे आले ग, सगळे गोकुळ न्हाले ग, थुई थुई नाचत न्हाऊ ग, रिमझिम पावसात जाऊ ग, वारा झाला झोपाळा, झुलवू लागे गोपाळा, झोके घेतच राहू ग, रिमझिम पावसात जाऊ ग, किमया कोणी केली ग, भिजून गेल्या वेलू ग, थेंब वेचुनी नेऊ ग, रिमझिम पावसात जाऊ ग, रिमझिम रेशीम अंगाची, निळ्या सावळ्या रंगाची, झेल जेलुनी घेऊ ग, रिमझिम पावसात जाऊ ग. कवी मंगेश पाडगावकर. तर बालमित्रांनो, ही होती रिमझिम गाणे ही कविता मंगेश पाडगावकर ह्या कवीने लिहिलेली. चला मित्रांनो, आता तुम्हाला ह्या कवितेचा अर्थ मी सांगतो. रिमझिम पावसात जाऊ ग. ही जी मुलं तुम्हाला दिसतात, ही मुलं पावसात खेळतात. पाऊस आल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्यांना भरपूर खेळायला, बाहेर पावसामध्ये खेळायला तुमच्यासारखं आवडतं. म्हणून ती मुलं पावसामध्ये मस्ती करतात, खेळतात, बागडतात आणि त्या पावसाला म्हणतात रिमझिम पावसात जाऊ ग. आम्ही सगळे रिमझिम पावसामध्ये जाऊया, गुण गुण गाणे गाऊ ग. म्हणजे आम्ही पावसामध्ये भिजत असताना, खेळत असताना गुण गुण गाणे गाऊ ग. थेंब टपोरे आले ग. थेंब टपोरे म्हणजे टपटप पाऊस पडायला लागलेला आहे. हा पाऊस. सगळे गोकुळ न्हाले ग. ही मुलं कुठली? गोकुळामधली. गोकुळ सगळं न्हायला लागलेलं आहे, पाण्याने भिजायला लागलेलं आहे. तुही तुही नाचत न्हाऊ ग. थुई थुई कोण नाचतो मित्रांनो, माहिती आहे का तुम्हाला? तर
तुही तुही मोर नाचत असतो. त्या मुलं काय म्हणतात, मोरासारखी आम्ही थुई थुई नाचत न्हावू ग. नाचत नाचत पावसामध्ये भिजूया न्हावूया. रिमझिम पावसात जाऊ ग. या पावसामध्ये आम्ही जाऊया. वारा झाला झोपाळा. वारा झोपाळा झालेला आहे म्हणजे वाऱ्याची झुळूक आल्यानंतर आम्ही हळूहळू हलायला लागलेले आहेत. सगळी झाडं पाने वाऱ्याच्या ओघाने हलायला लागलेली आहेत. म्हणून मुलं काय म्हणतात, वारा हा झोपाळा झालेला आहे. झुलवू लागे गोपाळा. गोपाळ म्हणजे हे जे बालमित्र आहेत ते गोपाळ आहेत. त्यांना सगळ्यांना झुलायला लागलेला आहे आणि ते त्यांना खेळायला ती हलून हलून खेळायला लागलेले आहेत. रिमझिम पावसात जाऊ ग. पुढे कवी सांगतात, किमया कोणी केली ग भिजून गेल्या वेली ग. ही किमया आहे, हे जे काम आहे आम्हाला झुलवायला आम्हाला खेळवायला पाऊस पाणी पडायची किमया केली कुणी असं म्हणून ते म्हणतात. थेंब वेचूनी नेऊ ग. हे जे पाण्याचे थेंब पडतात ते आम्ही वेचून घरी नेऊया असं कवी सांगतात. रिमझिम पावसात जाऊ ग. आम्ही पावसामध्ये जाऊया. पुढे ते म्हणतात, रिमझिम रेशीम अंगाची निळ्या सावळ्या रंगाची. रिमझिम रेशीम. रिमझिम पाऊस कसा पडतो, पाऊस दिसायला कसा असतो मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला? पाऊस दिसायला निळ्या रंगाचा असतो. तो एकच रंगाचा असत नाही, कारण आभाळ निळ्या रंगाचे असते म्हणून तो निळ्या रंगाचा असतो आणि बघायला तो असा टपटप पडणारा पाऊस रेशमासारखा. रेशीम रेशीम म्हणजे काय मित्रांनो, रेशीम म्हणजे धागा, धाग्यासारखा दिसतो म्हणून रिमझिम रेशीम अंगाची निळ्या सावळ्या रंगाची. निळ्या सावळ्या रंगाची. झेल झेलुनी घेऊ ग. झेल झेलुनी म्हणजे आम्ही ते जिंकून घेऊया. हे पावसाचे जे थेंब पडतात ते आम्ही आमच्या हातामध्ये जिंकून घेऊया आणि रिमझिम पावसात आम्ही जाऊया. तर मुलांनो, ही होती मंगेश पाडगावकर ह्या कवीने लिहिलेली एकदम उत्तम चांगली कविता रिमझिम गाणे. तर मुलांनो, आवडली का तुम्हाला कविता? हां, आशा करतो तुम्हाला ही कविता आवडली असेल. आता पुढे आम्ही ह्या कवितेच्या प्रश्नोत्तराकडे वळूया. चला तर मित्रांनो, हे होते रिमझिम गाणे ह्या कवितेचे बोल. व्हिडिओ खूपच लांब होणार म्हणून भेटूया ह्याच कवितेच्या प्रश्नोत्तरे सोडवण्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेऊया ब्रेक, विश्रांती आणि आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही कविता समजली असेल. तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा, खुश रहा आणि आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा. तोपर्यंत नमस्कार बालमित्रांनो, धन्यवाद.